नमस्कार मित्रांनो, आज आपण 2026च्या RTE महाराष्ट्र प्रवेश प्रक्रियेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पालकांनो लक्ष द्या, काही छोटी चूक झाली तरी तुमच्या मुलाचा प्रवेश रद्द होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे RTE म्हणजे काय? RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. खाजगी शाळांमध्ये 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. सरकार लॉटरी पद्धतीने निवड करत असते, पण लॉटरी लागली म्हणजे ॲडमिशन पक्कं झालं असे नाही आहे. तर सगळ्यात पहिलं आपण पाहूया, पालकांनी या महत्त्वाच्या 7 मोठ्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत. कोणकोणत्या चुका आहेत, एक एक आपण इथे बघूया. सगळ्यात पहिली चूक जी आहे तर चुकीची माहिती भरणे. आता यामध्ये पालकांकडे काही पालक काय करतात तर चुकीचा पत्ता जो आहे तो फॉर्ममध्ये भरतात, जेणेकरून आमच्या मुलाचा नंबर जो आहे तो RTEमध्ये लागावा. तर त्यासाठी चुकीचा पत्ता कोणी भरायचा नाही आहे. जे तुमचं ॲड्रेस प्रूफ तुम्ही देणार आहे, जो निवासी पुरावा म्हणून तुम्ही डॉक्युमेंट देणार आहे, त्यावरती जो पत्ता आहे तोच फॉर्ममध्ये भरणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो असतो, तर 1 लाखाच्या आतील उत्पन्न असलेला दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्र राज्याचा पाहिजे. तसेच उत्पन्नाच्या दाखल्यावर जी अमाऊंट असेल, जी रक्कम असेल, तीच रक्कम RTEच्या फॉर्ममध्ये तुम्हाला भरायची आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड देखील करायचं आहे. त्यानंतर जातीचा चुकीचा तपशील. आता जर एखाद्या मुलाची कास्ट जी आहे ती रिझर्वेशनमध्ये आहे, म्हणजेच SC, OBC, ST यापैकी एक कोणती तरी असेल, तर तिथे तुम्ही चुकून दुसरा पर्याय निवडला असेल तर आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट ते नसेल, ते सोडून दुसरं जर तुम्ही सिलेक्ट केला असेल, तर अशा केसमध्ये तुमचा जातीचा तपशील जो आहे तो चुकीचा भरला जाऊ शकतो. तर जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती लिहिलेलं आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या वेळी मिसमॅच आढळल्यास तो प्रवेश जो आहे तो लगेच रद्द होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं चूक जी आहे ती पालकांकडून होते, त्यामध्ये बनावट कागदपत्रे. आता बनावट कागदपत्रांमध्ये काय काय येऊ शकतं, तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र. जसं मी तुम्हाला वरती सांगितलं आहे की 1 लाखाच्या आतमधील उत्पन्न जे आहे ते RTEसाठी लागतं. तर तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर जे काही उत्पन्न असेल तेच तुम्हाला फॉर्ममध्ये फिल करायचं आहे. फॉर्ममध्ये तेच माहिती भरायची आहे. जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे आणि तीच कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. नाहीतर प्रवेश तुमचा जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो, जर तुम्ही चुकीचं उत्पन्न किंवा चुकीचं जात प्रमाणपत्र अपलोड केलं तर. त्यानंतर जन्मदाखला जो आहे तो इथे तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी पुरावा लागणार आहे आणि त्यानंतर फेक डॉक्युमेंट जर यापैकी काही असेल, या सर्व डॉक्युमेंट मी आता जे सांगितले यापैकी जर तुमचं एखादं डॉक्युमेंट जर फेक असेल, ते सापडलं तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही देखील तुमच्यावर होऊ शकते. त्यानंतर तिसरी चूक आहे, यामध्ये डिस्टन्स क्रायटेरिया. यामध्ये काय होतं तर घरापासून शाळा किती अंतरावर आहे हे सिस्टीम जी आहे ते तपासत असते. चुकीचा पत्ता देऊन जवळ जर दाखवलं तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे असं करायचं नाही आहे. त्यानंतर चौथी चूक जी आहे, तर काही वेळा आपण काय करतो, रजिस्ट्रेशन करतेवेळेस मोबाईल नंबर देतो. मोबाईल नंबर दिलेला जो आहे तो शेवटपर्यंत आपल्याकडं असणं गरजेचं आहे, कारण की त्या नंबरवरती OTP असेल किंवा लॉटरीचा रिझल्ट असेल, SMS द्वारे तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत ते सगळे या मोबाईल नंबरवरती येत असतं. जर तुम्ही नंबर चुकीचा दिला तर तुम्हाला माहिती जी आहे ती मिळणार नाही. त्यानंतर 5वी चूक आहे, वेळेत ॲडमिशन कन्फर्म न करणे. आता काय होतं तर ज्यावेळेस तुमचं लॉटरी लागते, लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर तुम्हाला काही ठराविक दिवस दिले जातात. त्या दिवसांमध्ये तुम्हाला शाळेमध्ये जाऊन
ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवणे गरजेचे असते. त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म करणे गरजेचे असते. उशीर जर केला तर ती जागा जी आहे ती दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाते. त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाही आहे. जे काही टाईम दिला आहे त्या टाईममध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 6वी चूक आहे. तर यामध्ये पालकांकडून काय चूक होते? कागदपत्र अपूर्ण असणे. आता कागदपत्र अपूर्ण कसे? तर इन्कम सर्टिफिकेट एक्सपायर असेल, म्हणजेच त्याची मुदत जी आहे ती मुदत संपलेली असेल आणि ते तुमच्याकडे कागदपत्र असेल, ते तुम्ही तिथे सादर करत असाल किंवा ते तुम्ही तिथे अपलोड केलं आहे, तर ते तसं चालत नाही. जर तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिसमॅच असेल, तरी देखील तुमचा अर्ज जो आहे तो बाद केला जाऊ शकतो. हे छोटे वाटणारे एरर्स आहेत, पण याची समस्या मोठी बनू शकते. त्यानंतर 7वी चूक काय आहे? तर बघा, अर्ज सबमिट करण्याआधी तपासणी आपण करत नाही. आता अर्ज सबमिट करण्याअगोदर आपल्याला काय तपासायचं असतं? तर जसं की तुमचं नाव बरोबर आहे का? नावाची स्पेलिंग बरोबर आहे का? तुमचं नाव, मुलाचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे सर्व तुम्ही चेक केलं आहे का? त्यानंतर जन्मतारीख, जन्मदाखल्यावरील जी तारीख आहे तीच आपण फॉर्ममध्ये भरली आहे का? हे आपल्याला तपासावं लागतं. त्यानंतर तुम्ही जो निवासीचा पुरावा देणार आहे, पत्त्याचा पुरावा जे तुम्ही देत आहात, तर त्यावरील जो ॲड्रेस आहे तोच तुम्ही फॉर्ममध्ये भरला आहे का? स्पेलिंग सर्व बरोबर आहेत का? आणि गुगलचं लोकेशन जे तुम्ही सेट केलं आहे ते बरोबर आहे का? हे आपल्याला चेक करायचं असतं. सर्व कागदपत्रे आपण अपलोड केलेली बरोबर अपलोड झालेत का? हे आपल्याला बघायचं असतं. सगळं काही बरोबर असेल तर आपल्याला 1 ते 2 वेळा, 2 ते 3 वेळा तपासायचं आहे. त्यानंतरच फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. तर 2026साठी काही फायनल टिप्स देखील तुम्हाला मी सांगणार आहे. सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवरूनच घ्यायची आहे. अर्जाचा स्क्रीनशॉट किंवा अर्जाची प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे. कागदपत्रे तुम्हाला अगोदरच रेडी करून ठेवायची आहेत आणि आता तुम्हाला फॉर्म भरते वेळेस ती अपलोड केल्यानंतर ती तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस सोबत घेऊन जायची आहेत. लॉटरीचा रिझल्ट रेग्युलरली तुम्हाला चेक करत राहायचं आहे. आता ॲडमिशन फॉर्म भरून झाल्यानंतर काही दिवसांनी लॉटरी काढली जाणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला लॉटरी जी आहे तिथे रिझल्ट जो आहे तो चेक करावा लागणार आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून RT 2026साठी अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.